आशियाई क्रिकेट परिषद अशी एक संस्था आहे. 83 साली भारताच्या पुढाकारानं ती स्थापन झाली. आशिया खंडातले वेगवेगळे देश याचे अध्यक्ष सदस्य असतात. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी या ACCचे अध्यक्ष झाले. या कार्यकारिणीत भाजपचे आमदार आशिष शेलार सुद्धा आहेत. याचा संबंध भाजपच्या हिंदुत्वाशी जोडून संजय राऊत आणि ठाकरेंच्या सामनानं भाजपवर टीका केली. हे सगळं प्रकरण आहे तरी काय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. पाकिस्तानचे एक क्रिकेटपटू मोहसिन नकवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री काम म्हणजे हातात हात घालून काम करणार. कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही. बाळासाहेबांनी जावेद मियादादला बोलवलं नव्हतं. जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती. मोहसिन असो का टोसिन असो, भारत माता की जय म्हणूनच मी त्याला सामोरं जाईल. वेळ पडली तर पाकिस्तानात जाऊन सुद्धा भारत माता की जय म्हणेन. उद्धव ठाकरेंच्या सामनामधून काल भाजपवर यथेच्छ टीका करण्यात आली. राष्ट्रभक्तीचा सोंग करणारी भाजप क्लीन बोल्ड अशा मथळ्याखाली ताशेरे ओढले गेले. त्यातही आशिष शेलार हे सामनाच्या निशाण्यावर होते. तुम्हाला वाटेल की असं कोणतं पातक भाजपकडून आणि शेलारांकडून घडलं, तर ऐका. याला कारण ठरलंय आशियाई क्रिकेट काउन्सिल. या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मोहसिन नकवी यांनी गेल्या आठवड्यात स्वीकारली. याच कार्यकारिणीत भाजप आमदार आशिष शेलार यांची ही पदसिद्ध सदस्य म्हणजेच एक्स ऑफिसिओ म्हणून वर्णी लागली. त्यावरून पाकिस्तानी नकवींसोबत शेलार काम करणार असा सूर सामनानं आळवलाय. आताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू ते त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या हाताखाली काम करणार. आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षच हे हातात हात घालून गुण्यागोविंदानं नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या, मशिदी झाकून ठेवायच्या, मटणांची मुसलमानांची वेगळी दुकानं करायला लावायची, लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा. हे भाजपचं छुपं पाकप्रेम आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यावर आशिष शेलारांनी संजय राऊतांच्या भाषेतच उत्तर दिलं. पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियादादनं मातोश्रीवर घेतलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीची ही आठवण शेलारांनी करून दिली आहे. ही लोक डोक्यावर पडलेली आहेत. या लोकांचा मेंदू आता बद्ध झालेला आहे आणि त्यामुळे अशी वक्तव्य आणि बातम्या छापतायत. त्यांना एवढंच मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही. कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही. संजय राऊत यांनी मियादाद बाळासाहेब भेटीबाबत स्पष्टीकरण देत आपली टीका सुरूच ठेवली. बाळासाहेबांनी जावेद मियादादला बोलवलं नव्हतं. तुम्ही अभ्यास करून बोलायचं, अभ्यास करून बोला, माहिती घेऊन बोला. जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबर त्यांना भेटायला आला होता आणि जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती. जावेद मियादाद तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं, पाकिस्तानची वकिली इथे करायची नाही, पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही. खरं तर आशियाई क्रिकेट काउन्सिलची स्थापना भारताच्या पुढाकारानंच 1983 साली झाली होती. दर काही वर्षांनी याचे सदस्य, अध्यक्ष आणि कार्यकारिणी बदलत असते. माजी खासदार आणि काँग्रेसचे राजीव शुक्ला हे सध्या ACCचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत. भारतात क्रिकेट हा धर्म मानणारे जोवर आहेत, तसंच क्रिकेटमध्ये धर्म आणणारेही जोवर आहेत, तोवर सामनाने केली तशी टीका आणि संजय राऊत आणि आशिष शेलार असा सामना सुरूच राहील. विपर्यास करण्याच्या नादात क्रिकेटवर आणि क्रिकेट प्रेमींवर अन्याय होणार नाही एवढीच माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.